पुन्हा एकदा थेट जाऊयात मस्साजोगमध्ये. सुप्रिया सुळे आज मस्साजोगच्या ग्रामस्थांची भेट घेत आहेत. आपण त्याची थेट दृश्य पाहतोय. वैभवी देशमुख आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. अपेक्षा बऱ्याच मुली आहेत म्हणून ऍडमिशन घेतलं. सुरेश भाऊ ऑन केलं. हमारा थोड़ा सा भाई उधर थोड़ा सा मस्साजोगमधून आपण ही थेट दृश्य पाहतोय. खासदार सुप्रिया सुळे देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत. वैभवी देशमुख त्यांच्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुद्धा आंदोलनाचा पुढची जी दिशा आहे ती ठरवण्याच्या दृष्टीने या संदर्भामध्ये आज ही बैठक, ही भेट आयोजित केलेली आहे. सोबतीला नेते जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत. मस्साजोगच्या ग्रामस्थांची कालही बैठक झाली होती. त्यात पोलिसांना सह आरोपी करा, खास करून जे पोलीस सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले होते त्याबद्दल असा एक महत्त्वाचा मुद्दा होता. विड्याला सर्व्हिस आहे शिक्षकाची. शिक्षकाला कुठल्या संस्थेला? जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. कधी संपणार? 27 तारखेला. हा इथेच आहे. हा तो पण इथेच गेला नाही. आणखी माझ्या इकडची पण एक्झाम आली ही झाल्यानंतर मग तिकडे जावं म्हणलं. हा त्याचं शिक्षण बंद आहे. हा सध्या इथं गावातल्या शाळेत जातो. गावाच्या शाळेत. हा 4-5 दिवस झाले चाललाय इथे. तुम्ही येऊन गेला साहेबच दिलं म्हटली तुझं काय एज्युकेशन आहे तुम्ही बाप्पा लवकरात लवकर न्याय मिळाला की जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे किंवा गावावर आहे. आम्हाला असं इतकं की जे आज दुःख आमच्यावर आहे ना ते आम्ही कधीच बघितलं नव्हतं. आणि जे आज आमच्या कुटुंबावर आहे किंवा गावावर आहे इतर कोणावर आहे. कारण की जसं म्हणतात वेळ आल्याशिवाय ते कळत नाही. आज तशी परिस्थिती झाली आमच्यावर. वेळ आल्याशिवाय खरंच कोणाला काही कळत नाही. आई तर उठलं करत असं तिला वाटतं मी कसं कुणाला पाठवणार त्या दिशेला. म्हणजे माझ्याकडून चूक झाली का केलं असं म्हणजे मनात त्यांना पण तसंच वाटतं लातूरून मी का पाठवलं. काही नव्हतं पण खूप आनंद होतो आम्ही. खूप सावरणं अवघड आहे बरं का ताई.
कोणी झोपत नाही रात्री. आता इन्क्वायरीची जेवण स्टेज मिळालं काय नाही. आहे? आतापर्यंतच्या इन्क्वायरीच्या स्टेजेस काय आहेत? ते तुम्हाला सांगत होतं हा चाचा जातो. चाचा जाता आता जे काही आरोपी पकडले तेवढे पकडले, बाकी आणखी गोष्टी राहिलेली आहेत. आरोपी काही जणांना सह आरोपी जरा ही मागणी सगळ्या पोलीस डिपार्टमेंट साथ दिली. नाही पण फॅमिलीच्या मागण्यांची त्याची मागणी चर्चा आहे माझी धन्यवाद. पण ह्या विषयात कसं होतं की तरी पण पोलीस जसं पाहिजे तसं आपल्यासमोर मागणीप्रमाणे आता परत गावकऱ्यांनी काल ठरवलं की आम्ही पूर्ण अन्न त्याग करणार. गावकऱ्यांची पूर्ण हो काल बघितलं गावकरी त्यांना अजून भीती आहे. हो आजही भीती आहे. जामीन जर झाली त्यांना परत अडचणी वाटते म्हणून अंडर ट्रायल सोडूनच शिक्षा जी आहे पूर्व शिक्षा केली मागे ट्रायल्स करा. हो हो बरोबर आहे. आम्ही पण पोवानी मागितली पण तुम्हाला आधी पण भीती वाटायची. अगोदर मोठे आहे. आधी म्हणजे ना हे म्हणजे आम्हाला काहीच माहित नव्हतं. हे गाव जरी शेजारी असलं ना तरी यांची कधीच ओळख नव्हती. ज्या दिवशी ते तिथं आले पवनचक्कीच्या त्या आवादा कंपनीवर त्यावेळेसच म्हणजे पप्पा त्यांनी जे अशोक सोनवणे त्यांनी म्हणजे एक सरपंच असल्यामुळे माझ्या पप्पाला सांगितलं की इथं असं असं झालंय तुम्ही या. आणि माझे वडील असे होते की गावात छोटं जरी भांडण झालं ना तरी ते कोणाचं असो मिटवायचे. त्या दिवशी ते तिथं गेले तर त्यांनी माझ्या वडिलांना पण मारलं. मग हातापायी झाली. मग गावकऱ्यांना वाटलं की आपल्या सरपंचाला सुद्धा हे इथे येऊन का मारतात म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्यावर हातापायी झाली. मग त्या दिवशीच त्यांची ओळख झाली. आणि मग त्या दिवसापासून आता भेटायला पप्पा लातूरला येत होते आमच्याकडे. मग येत असताना त्यांनी एकदा दोनदा गाडीच्या पाठीमागे पण आले आणि ही घटना मग 9 तारखेला त्यांनी हे केलं होतं. तर मग गाडीच्या पाठीवर ते तुम्हाला काय माहिती नव्हतं? नाही फॅमिलीला काहीच माहित नव्हतं. आता म्हणजे हे असं निघतंय की म्हणजे त्यांनी 6 तारखेपासून ते त्यांच्या मागेच होते. 6 तारखेला. हा सहाला घडली होती घटना. हा ते इथं मारामारी सांगितलं 6ला घडलं. 6 तारखेपासून ते फॉलोअप घेत होते. समजा कुठं गटन काय गटन आपला कुठं उचलायचं हिचं म्हणून त्या 9 तारखेला ह्याच्यापाशी गाठलं त्यांनी टोल नाक्यावर. 9 तारखेला त्यांनी लातूर एकटेच आलेले दिसले त्यांना. त्यांच्या मागे एक गाडी होती. त्यांच्या मागे एक गाडी होती. अण्णाच्या मागे एक गाडी त्यांच्या फॉलोअप घेत होती. अच्छा यांच्या मागे त्यांच्या मागे एक गाडी होती आणि पुढून आज उभा राहिली पुढे आरोपी जे होते का पुढे होते. त्या 2 गाड्या होत्या पकडताना किडनॅप करतात. त्याच्यातली एक गाडी सुद्धा आणखी नुसती नोटीसवर सोडून देतात माणसं. ज्यांनी आरोपी पळविले त्यांची ते डॉक्टर फॅमिली त्यांना सुद्धा नुसती नोटीस दिली तुमची. मग असं कसं होणार? सीआयडी ऑफिसमध्ये त्याला जो घेऊन आला माणूस त्याला चौकशीसाठी नाही बोलवलंय. हा जो माणूस त्याला सोडायला आला त्या दिवशी धनंजय देशमुखला जो माणूस सीआयडी ऑफिसमध्ये आला होता घेऊन त्या दिवशी धनंजय देशमुखला धमकी दिली होती. सीआयडी ऑफिसमध्ये धमकी दिली होती. सीआयडी ऑफिस मध्ये धमकी दिली होती. कोणी तुझ्या एक ते आहे आमच्या जे गावा शेजारचं आहे त्याचं. तिथलंच आहे त्यांचा साथीदार आहे. मग त्याला काय त्याच्यावर ऍक्शन नाही घेतलं? नाही नाही काहीच नाही. काही पोलिसांच्या झालेल्यामुळे मर्डर झाला. 6 तारखेला हे जे सोनवणीला मारलं ना त्या दिवशी जर अॅट्रॉसिटीची फिर्याद घेतली असती. आणि हा पॉईंट महत्त्वाचा. महाजन आणि पाटील जर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी बसली असती त्यांची पण तीच मागणी ती अॅट्रॉसिटी दाखल झाली. 6 तारखेला जर अॅट्रॉसिटी 6 तारखेला बसली असती ना तर 9 तारखेला झालंच महाजन नसतं नावाचा जो ना. आणि अधिकारी दिवसभर बसून होते तरी पण अॅट्रॉसिटी नाही दाखल. एनसी घेतली त्यांची. महाजन नावाचा जो अधिकारी आहे पाटील त्याच अधिकाऱ्याने वाल्मिक कराडला बापू अंधळे मर्डर केसमध्ये सोडवला. ते त्यांनी लूज करण्याचं काम महाजनने केलं. सगळ्यात आज बरोबर काय महाजन माहिती आहे केसला का? आला. आम्हाला आमचा माणूस 3 वाजून 28 मिनिटाला उचलला. आम्ही 3 वाजल्यापासून कळकळची विनंती करू. अख्खं गाव 200 माणसं हुडकत होते. पोलीस 200 माणसं होते. आमची फिर्याद घेतली 6:30 वाजता. नाही 3 वाजता 3 वाजून किडनॅपिंग. हो 3 वाजून 28 मिनिटाला त्यांना उचललं. उचललं आम्हाला समजलं. 3 वाजून 40 मिनिटाला आम्हाला म्हणजे समजलं. तुम्हाला कळलं की किडनॅपिंग झालं. आमच्या सोबत होतं गावातला माणूस सोबत असल्यामुळे आम्हाला समजलं. त्यांनी फोन करून सांगितलं. आम्ही पूर्ण हुडकायला पुन्हा आम्ही गेलात 3 वाजून 40 मिनिटाला पोलीस स्टेशन मध्ये गेलात. आमची 6 वाजेपर्यंत तक्रार घेतली नाही आणि तक्रार घेऊन पुन्हा फक्त 15 मिनिटात जामीन होऊन असे कलम त्यांनी टाकले होते. ते तक्रार घेतली तर नाही. तुम्हाला डायरेक्शन पण पण चुकीचं दाखवलं. डायरेक्शन सुद्धा चुकीचं डायरेक्शन पण विरोधी चुकीचं दिशेला दाखवलंय. पाठवलं.
शोधायला गेले हे लोक हे विषय कसा आहे याला किडनॅपिंग केल्याच्या नंतर उचलून नेलं समजा ज्या जिकडे नेले पोलिसलाच माहित होतं म्हणजे माझा पूर्ण दावेनीस म्हणणे त्याच्यातलं एक पाटील नावाचा PI त्या आरोपीला सोडलं त्याने त्या रिॲक्शन ते तुम्ही ऑन रेकॉर्ड म्हणायला तयार आहात. म्हणलोय मी ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे जे कोणी अधिकारी आहेत DYSP या रिजनचे आणि SP ह्यांची CDR जर तपासली पण मग CDR का नाही तपासायचं? त्यांना कुणी फोन नाही, केलं पण होतं मध्ये- गुन्हाला उशीर कशामुळे झाला माझं दबाव म्हणणं कोणी आहे, टाकला तो 5वा व्यक्ती कुठे आहे? मला नाही वाटत तयार आहे. ते प्रकरण तिकडच्या भागातलं असं आहे की ती सापडतच नाही अशी आहे. सापडतच नाही कसं संदीप, माणूस काय सापडत नाही आजकालच्या जगामध्ये. मोबाईल म्हणजे ट्रॅक करायचं म्हणलं तर एवढे टॅपिंग फोन सरकार अखंड करत असतं. कसा माणूस सापडत नाही? काय बोलताय? असं कसं सापडत नाही माणूस? सापडायचं नसतं विमानवाला वापस सुरू होतात विमान हा आणि सापडतात. एक्झॅक्टली असं कसं सापडत नाही माणूस? मंत्री टू CM पर्यंत ते विमान असं परत आणतात बँकॉक पण माणूस सापडत नाही ह्याच्यावर मला विश्वासच आपल्या नाही. बॉडीचा दाखवा लागेल आम्हाला. मान्य काय जिवंत नसू द्या आम्हाला सांगावं लागेल ना हे माणूस इथं सापडला म्हणून बाबा हे बॉडी सापडली. माणूस जिवंत म्हणजे माणूस सापडत नाही ह्याच्यावर मला विश्वासच नाही. काय काही सांग पण शक्य सगळ्यात महत्वाचं पोलीस प्रशासनातल्या काळातले CDR त्यांचे तपासले ना त्यांना गुन्हा नोंद करायला कोणी- CDR काढा सगळ्यांचे. आम्ही तेच म्हणतो ना, काढा तेच सगळ्यांचे करतोय. ह्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे वाशीचं ते आपल्याला परत पुन्हा ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही मोठ्या मर्डर केसमध्ये प्रत्येक 2 दिवसांनी एक पत्रकार परिषद होते आणि झालेल्या इन्व्हेस्टिगेशनचा महाराष्ट्रासमोर ठेवलं जनतेसमोर ठेवलं जातं. ही एकच अशी केस आहे ज्याच्यामध्ये पोलीस कधी पत्रकार परिषद घ्यायला तयारच नाही. आणि म्हणजे फार जे तुमचं जे आरोपी- राकेश मारेची केस झाली शिनापुरा तिला काहीतरी बोलायचं. नाही, नाही, बोला बोला. जे आरोपी आहेत ना ते म्हणजे आता वेळ लागतोय सापडायला. जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसते. त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं CCTV फुटेज. वाशीमधून आरोपी पळतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत. त्यांनी जर तिथेच पकडलं नसतं ना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांब लांबपर्यंत गेलेच नसतं. आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून आमच्या गावातले आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे ॲम्ब्युलन्स बोलवली आणि ती ॲम्ब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे. त्यांनी ती कळमकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना कारण काय? आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता पण. कारण की आधीचे असे गुन्हे आहेत ना बॉडीला ते पोहायची नव्हती बॉडीला पोहायची नव्हती त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं. काय वळण देणार दुसरं? तर त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे. कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्याला टाकायचं होतं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळा ट्रॅक दाबायचं. त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई ह्यांनी तयार ठेवली होती. त्या बाईच्या मागे हा म्हणजे त्यांचे बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं असं झालं ना, असं झालं. असा पूर्ण गावाला असा त्यांचा प्लॅन होता पण तो अनसक्सेसफुल झाला. तो नाही झाला. त्यांच्या गावाच्या गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली. गावातली पोरं होते आणि ज्या दिवशी आरोपी 9 तारखेला जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गाववाल्याने सांगितलं होतं की आरोपीचा फोन चालू आहे 12 वाजता. मग रात्री पण होता. रात्री सुद्धा फोन चालू त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणत होते मी अंत्यविधी करा आम्ही आपण हुडकू. मला बोलत होते ना दिल्लीत. हा तुम्ही दिल्लीला होता. फक्त अंत्यविधी करा आपण हुडकू. फोन चालू असता आम्ही त्यांना सांगितलं चालू आरोपीचा फोन चालू आहे 11 फोन वाजता लागतोय. 11 वाजता आणि ज्यावेळेस माझ्या काकांनी फोन लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं असं झालंय तुम्ही पकडा ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या टायमापर्यंत ते येतील ह्या टायमापर्यंत आम्ही सोडवतो. म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेड बॉडी येत नव्हती तोपर्यंत माझा चाचा त्यांना कॉल करून विचारत होता तुम्ही कधी आणून देणार आहेत कधी आणून म्हणजे देणार तेव्हा ते सांगत होते की वीस जिवंत मिनिटं आहे. जिवंत आहेत आम्ही इथपर्यंत आलेत आम्ही इथपर्यंत त्यांना आणून सोडतो तिथं तुम्ही या. मग हे तिथं गेले की ते म्हणायचं नाही नाही ते त्या दिशेने म्हणजे कोण? आता मला विष्णू चाटेचा फोन येत होता आणि विष्णू पोलीस स्टेशनला. चाटेला आरोपी येते हा ते फोन करायचे आणि मग ते म्हणायचे विष्णू त्याचा मावस भाऊ आहे ना वाल्मिकचा. हो फोन करायचा 20 मिनिटांमध्ये सोडतो 10 मिनिटात सोडतो. ज्या दिवशी त्याला समजलं की डेट झालाय लगेच फोन बंद केला. आणि नंतर सायंकाळी फोन त्याने चालू केला 12 पर्यंत त्यांचा फोन चालू होता. त्यावेळेस पण पोलिसांनी तो ट्रॅक केला. खरं तर आवादा कंपनीकडे जे 2 कोटी मागितले गेले ते इतर कुठल्या कारणासाठी नव्हते. तो इलेक्शन फंड होता. तर ते इलेक्शनच्या दरम्यान तो फंड मागितला गेला इलेक्शन लढवायला
आणि हे सगळं कारण त्या फंडातनं आणि मग त्याच्या फंडातनं ते रिफ्युजल आलं, रिफ्युजल नंतर ही मर्डर झाली. तुम्ही एक आरोप केला, दुसरा त्यांनी त्या खंडणीमध्ये सुद्धा ह्यांचं नाव म्हणजे हेच मागवत होते म्हणून हे अण्णा की असं त्यांनी पण दाखवलं. तरी पण 2-2.5 तास मारत होते हो त्याला. म्हणजे आणि हा बघत होता. अमानुष. हा ताई आम्ही ते तपासला विचारलं ना तर ते म्हणजे ऐकण्यासारखं नाही ते. या प्रकरणामध्ये 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत लोकल पोलिसांना जो तपास केलाय त्याचं सगळं गोलमाल आहे. म्हणजे जोपर्यंत प्रकरण सीआयडीकडे जात नव्हतं तोपर्यंत ह्या स्थानिक पोलिसांनी याचा तपास केला. त्याच्यामध्ये सगळे म्हणजे सगळ्या त्यांनी हे सोडून देतात. तिथं गित्ते म्हणून एक कॉन्स्टेबल आहे, तो कंटिन्यू ह्या सगळ्या संबंधिताच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो PI असेल, PSI असेल किंवा DYSP असेल ह्यांच्याशी त्यांचं बोलणं करून येत होतं. नाही, पण ह्याच्यात एक आता प्रमुख मागणी माझी तरी अशी आहे की वाल्मिक ज्या जेलमध्ये, ज्या बॅरॅकमध्ये आहे, दररोज इथली काही 2-4 पोरं मस्ती करतात, त्यांना अरेस्ट होते, 2 दिवसात त्यांना जेल कस्टडी होते. ते जाऊन वाल्मिकच्या बॅरॅकमध्ये बसतात आणि बॅरॅकमध्ये त्याची सेवा करतात. त्याला बाहेरचं जेवण जातं, मस्त सगळं व्यवस्थित चालू आहे, मसाज बिसाज. आणि 6 तारखेच्या आधी पण अशा खूप केसेस घडल्या कसल्या? इथं येऊन खंडणी मागण्याच्या. कुठे? आवादा कंपनीमध्ये 28 तारखेला पण झालेली आहे. अधिकारी त्यांनी अगोदर केला होता. शिंदे म्हणून आहे. केस आली होती. आम्हाला काहीच म्हणजे गावकऱ्यांना काय माहितीच माहिती नाही. नाही. आरोपी जेव्हा त्याला अधिकारी हा, ती 2 केस आहेत. त्या टायमाला त्यांनी खंडणी दिली म्हणून त्यांना सोडलं. पण त्याच्यातला एक आरोपी कुठे अटक झालाय? ऑफिसमध्ये पण नेलं ना त्याला एकाला उचलून. हा. आणि ह्यांनी काय केलं, सगळं रेकॉर्ड डिलीट करत चालले. तिथे गेले. कोण डिलीट करते? आता पोलीस प्रशासन डिलीट करतं का ह्यांचे लोक डिलीट करतात पैसे देऊन आम्हाला काय माहिती. ते आपल्याकडे सगळा डेटा नाही. आता आम्ही काही सापडल्यात व्हिडिओ, त्यामध्ये काही डिलीट झाल्यात. इथलं पोलीस प्रशासन कसं काम करतं ते राजाभाऊ देशमुखने एक केस नोंदवली आहे धक्काबुक्कीची फडची. आता फडचं नाव माहिती सगळ्यांना जगाला, कैलास फड आणि त्याचा पोरगा, त्याचं काय नाव आहे मला माहिती नाही. तो रिव्हॉल्वर लावून फिरतो, निखिल. आता FIR नोंदवली. FIR मध्ये कैलास फडचं नाव आहे आणि आरोपी म्हणून कैलास फड यांचा मुलगा. अरे मला नाव नाही माहिती तिला. सेम बापू अंधळ्या केसमध्ये वाल्मिक कराड, त्यांनी वाल्मिक कराड नावच नाही दिलं, वाल्मिक अण्णा, त्यामुळे सुटला तो. म्हणजे हे व्यवस्थित नावं पण. ती पण 12 दिवस FIR घेतली नव्हती. जयंत पटेलच्या त्यावेळेस बरोबर. त्यावेळी ती FIR घेतली नाही. SP त्यावेळेची पण त्याचं नाव म्हणलं की FIR घेत नव्हते. तो एकदम आता पुढे काय करायचं म्हणजे तुमचं काय अपेक्षा आहे? मला प्रशासनावर विश्वास नाही राहिला ते. खरंच आहे, माझा पण नाही. गुड ते शेंडा त्यामध्ये कुणी असो, मंत्री असो, संत्री असो, काही घेणं देणं नाही आम्हाला न्याय, आम्हाला अशी अपेक्षाच नाही न्याय भेटेल म्हणून. लवकर न्याय मिळाला तर हे हो, लेकरं जाऊया ना. शिकतील बघा ताई. लवकर जर न्याय निघाला नाही तर मग काय अवघड आहे हे ह्या मुलांचं पण. ताई असं होऊ शकतं, ह्यांच्या जामीवर तर असं सुटले. मला वाटतं. ताई हे जामीवर तर सुटले. आमचा एकही माणूस गावातला तुम्हाला बाहेर दिसणार नाही, कोणत्याच कामाला गेलेला नाही. थोडा त्रास होईल आम्हाला. नाही, आता भावना अशी झाली आहे की समजा माझे वडील प्रमुख होते तर त्यांच्यावर ही वेळ आली तर बाकी सामान्य लोकांचं काय, त्यांनी कसं जगायचं. आणि आता हे जर यांना जर काही नाही झालं तर ते उद्या बाहेर येतील. नाहीतर हे असे यांचं जे मेन कोण आहे त्यांनी जर ह्यांना जरी आज फाशी झाल्या तरी त्यांनी दुसरे 7 बनवले तर बाकीचे सगळे घाबरणारच ना. बाकीचे कसे बाहेर येतील. भीतीचं वातावरण आहे गावाला. आपल्यासारख्या लोकशाहीमध्ये अशी लोक जर घाबरत असतील तर किती मोठं अपयश आहे. दहशतच आहे ते. किती अपयश प्रचंड आहे. दहशत. आईला बोलायचं. संतोष देशमुख सरपंच असं सगळ्या गावाचं सगळं केलं, चांगलं केलं, न्याय निवडला, सगळं केलं. त्या दिवशी बी थोडेफार काय भांडणं झाले असते, तो नको म्हणला असेल, करू नका, मारू नका. मग त्या माणसाला हे का आवडलं नाही? आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं. ह्यात सगळे कोण असतील तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे पोलीसच असतील, कोण असतील फौजदार असतील, कोण जमादार असतील, काय असतील. फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष का. नंतर माझे लेकरं गेल्यावर, धनंजय देशमुख गेल्यावर तर ह्यांना दिशा तर दाखवाव, काही तर झालं असतं. थोडंफार तर काय हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता ना. ह्यांना काहीच भेटू दिले नाही.
ह्यांना काहीच कळू दिलं नाही. का बरं? ह्यांना का माझं कसं लेकरू आहे तसे हे ह्यांना मारे कर्यांना काही लेकरं नसतील का बायका नसत्याल का ह्यांना कोण नसल, ह्यांना आई नसतील का त्यांना वडील नसतील का, ह्यांना का केलं एवढं, ह्यांना काय करायचं, ह्यांना काहीतरी करायचं. आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं का असं एकट्या माणसाला नेऊन असं करायचं का. हां, मला करताना पण काय वाटलं असल, मला काय वाटत असल, मी त्याची आई असल, मला काय वाटलं. मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोमवार सोडाय, 5च रिंग वाजल्या माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला. नंतर केला तर स्विच ऑफ झाला. धनू, दादाचा फोनच लागत नाही रे. मला मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू गुन्हे होतो. गुन्हे म्हणजे कुणाला कुणी गुन्हेच म्हणत, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही. मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय करू? काय आरोपी असते, कुठून असते, बुडता असन, शेंडा असन, काय असन, पूर्ण आरोपी करा. नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं? कुणीच तरी गाववाल्यांना जगणार कसं? मी तुम्हाला पूर्ण करा. मुलाला परत आणू शकत नाही, पण मी तुमच्या मला न्याय तर पाहिजे. तुम्हाला न्याय देईन. मी तुमच्यासाठी लढेन. न्यायच मला लवकर पाहिजे. जशाच्या तसे मला ते लोक बांध्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजे. आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून, माझं लेकरू, मी काय करू? मी आता माझे गाववाले खूप चांगले आहेत, पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोड्या वेळ जाते. मी काय करीन? फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील, कशी येतील? एक गाडणी काय गावाला भीतीच आहे. गावालाच घर पाटील सरांचा पसारा उचलू लागला, तो घरी पाण्याचा ग्लास पाटील. तर त्यांनी अगोदर धनंजय देशमुख बरोबर चांगली मैत्री होती. त्यांनी इथं रूम करून राहण्यासाठी आले. त्यावेळेस धनंजय देशमुख यांनी त्यांच्या मिस्टर मी दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळं म्हणजे केलं. चांगली ओळख ठेवले काय करायचं त्या बिचारीला. आई लहानपणी वारली म्हणून आम्ही तिला केलं. आपली आई आहे, वडील वारले 7च महिने झालं आणि आता हे प्रकार. सगळे आहेत तुम्ही आमच्या पाठीचे. तुम्ही आहे सगळं गाव पण माझं, सगळे गावकरी माझेच आहेत. मला एक पण माणूस विसरू शकत नाही. आम्हाला काय उत्तर देणार बाप्पा आपण? निरुत्तर होतो म्हणून तो परेशान. काय हो गुन्हा तर काय केलं? सरपंच होता अगोदर, ह्या होत्या 2 टर्म. अच्छा, आधी तुम्ही आई होत्या. अच्छा, अरे काय घर तर बघा ना, मामाचं घर येतं. कशाची मला सुद्धा काही किंमत वाटत नव्हती. फक्त मला लेकर पाहिजे होते, काय नव्हतं पाहिजे. आईचं दुःख याच्यापेक्षा काय अजून? लेकराशिवाय महत्व कशाला आहे? कशालाच नाही. तिला वाटतं आता संरक्षण धनूला तर पाहिजे, त्याची जिम्मेदारी वाढली. खरं तर संरक्षण धनूला पण पाहिजे. धनू इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही तरी काय करावं लागत नाही. दादा बिलकुल धनू खूप खसलाय तो. राम लक्ष्मण हे दोघं भाऊ आणि तुम्ही 3 भावंड. राम लक्ष्मण होते, आता मग राम गेला, लक्ष्मण एकटा करण तरी काय कुठपर्यंत पळाल? आपली शेती किती? आपली कोण करतं? बटेन दिलेले उत्पन्न साधन तसं खूप शांत होतं. काहीच विषय 15 वर्ष शेती करून 15 वर्ष झालं सरपंच आहे. खोट नाही माझ्या भावामध्ये. नाही खोटचा विषयच नाही हो. काय तुम्ही मनात? ते तपास अधिकारी म्हणले की एकही माणसाने वाईट बोललं नाही त्यांच्याबद्दल. पाहिजे होतं. हा, एकदम आणि पाणी आणा, पाणी आई बी म्हणलं की म्हणायचं आई जाऊ दे आपण असं करू. कोण मित्र असेल तर बघा नाही.
जा बेटा जा त्याला जाऊ दे म्हणूनच मला वाटतं लवकर मित्रांबरोबर राहू दे. आणि परिणाम त्यांच्या होणे माझा तर जीव काहीच कळना मला काय करावं मी ती. ऐका ना मध्ये पण दिसली ताईंना नको नको बॉक्स मध्ये पाणी आहे. नाही ते काकूंसाठीच म्हणलं. नाही, ताईंना पण पाणी. मला ताई मरता मरता त्यांनी वाचवलं. पूर्ण माझं रक्त कमी झालं कधी म्हणजे 1 वर्षाखाली. आता पण तशीच परिस्थिती म्हणजे तो वेगळाच होता तो. कुठल्या बी गोष्टीला तोंड दिलं असतं. मग तेच ना, त्यांनी पैसे माझी मला त्यांनी मरता वाचवलं. नाही नाही बस म्हणजे तू एक खूप आधार होता 2 शब्दाचा. त्याची कीर्ती खूप महान होती. लहान होता, जेवण तर एवढंच होतं त्याचं. खूप नाजूक होतं. कोणी झोपत नाही, खूप अवघड होणार आहे. म्हणजे त्यांचा मुलगा घराच्या बाहेर जातो तेव्हा त्यांना भीती वाटते. आता तो लोक येत नाही ना, मग बोलतोय तिचं कौतुक केलं पाहिजे. कौतुक आहे ना, तिचे एक एक वाक्य ऐकायसारखे असते. आणि त्यांनी जो बॉडीगार्ड म्हणून दिला ना चाचाला पण आणि जो आय विटनेस होता पण तो राज्यबाहेर नाही, म्हणजे राज्यात पर्यंतचा. जिल्ह्याच्या हा जिल्ह्याच्या आणि जर मोर्चा आता मला सुद्धा सुधरणा म्हणजे गावकरीच फक्त असतात. गावातल्या पोलीस ते त्यांना सगळीकडे सिक्युरिटी मिळाली पाहिजे. म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर गेले का काय कोण नाही कुठंच नाही, जिल्ह्याच्या बाहेर नाही, त्याला काहीच नाही. साहेबांनी दिले त्यांचं नाही प्रतिने ही घरासाठी फॅमिलीसाठी तर द्यायला पाहिजे ना. त्याचे पण छोटे धनुचे पण छोटे मुलं आहेत. माझं आथर्डी कळंब तालुक्यामध्ये आथर्डी पालघर आहे. आथर्डी पण पाहिजे. हो हो पाहिजे पाहिजे बरोबर आहे. ज्यांची ती गाडी होती त्यावेळेस ते वाल्मिक कराडला सिलेंडर होण्यासाठी जी गाडी होती ना, ते गाडीचे जे त्यांना घेऊन गेलते तिथं ते त्या दिवशी इथं पण आले. पवार साहेब आले त्या दिवशी ते सुद्धा पवार साहेब सकाळी आले. हो आम्ही आलो त्या दिवशी होते, त्या दिवशी होते दोन्ही दिवशी आपण आलोत ना आम्ही त्या दिवशी सुद्धा ते नजर राखायला होता तो कोण मग त्यांचे माणसं मोराळे म्हणून त्याचं काय त्याचे नावाने सगळ्या बाईट दिल्या त्याचे परत कुठे सगळे सापडले. इथून जाताना सुद्धा हे सरेंडर व्हायचं ना त्या दिवशी तो बीड जिल्ह्यातच होते. इथून जातानाचे सगळे सीसीटीव्ही आहे. मी एसपीना बोललोय नंतर एसपी ठीक आहे बघतो देख राहू एवढं माणूस तो पण हाय मोकळाच फिरते. हा त्याचं काहीच नाही. आणि पुन्हा आरोपीला काही जणांनी गाडीत नेऊन दुसरे 2-3 आरोपी होते जे मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा आले तर त्यांना सुद्धा घेऊन इथली एक डॉक्टर फॅमिली फिरते. त्याला एक नोटीस दिली सोडून दिला आहे. अरे नुसतं 7-3 जात झाला जर कुणी बोललं तर त्याला 7 महिने जेल होती. प्रश्न हा पहिल्या दिवसापासून पडतोय. वाल्मिक कराडनी जो व्हिडिओ केला ना, व्हिडिओ करून टाकला की मी होतोय सरेंडर पुण्यातला. आता पुण्यात गेला पण इथून गेला ताई तो. इथून सगळ्या आमच्या नेकून पोलीस स्टेशन हद्दीतून गेलाय, चौसाळ्यातून गेला, इथून केजहून गेलाय. केजला होता 1 दिवस त्याच्याकडेच राहायला होता बाप्पा. ते इथं शिवलिंग मोराळेकडे तो जे सोडायला गेला का त्याच्याकडे जे संतोष शर्माच्या बरोबर गाडीमध्ये होते ते पाठीमागे ये ना बंट गाडी हो बघा ना जणू काही चाटे पण आहे तो पण बीडला पण हा 5वा कुठे आहे? मला हा माझा विश्वासच नाही की 7वा आहे कुठे. असा कधी गायब होऊ शकतो माणूस. काय माहिती कुठं ठेवलाय का बसलाय का ठेवलाय काय असं कसं होणार हो या जगामध्ये. आता एवढं मोबाईल आहे, आई वडील फॅमिलीला माहिती असेल ना 2 महिने पोरग मिसिंग अडीच वर्ष फरार होता आणि ह्या केससाठी त्याला बोलवलं. 2.5 वर्ष फरार म्हणजे फरार म्हणजे फक्त रजिस्टरवर फरार म्हणून आणि फिरायला तो इथेच अटक केली नाही अटक केली नाही ओपनली इथंच. आमच्याकडे गुन्हेगार ओपन फिरण्याचा जिल्हा काहीच नाही केलं. त्याच्यावर गुन्हे असून सुद्धा आणि ते जे प्रत्येक आहेत ना 7 जण सुद्धा त्याच्यावर प्रत्येकावर 9, 10, 11 गुन्हे. तरी पण ते बाहेर फिरतात आणि त्यांनी शेवट हेच केलं. पोलिसांच्या समोर जे आरोपी आहेत ना आता सगळे या सर्व आरोपीवर गुन्हे ऑलरेडी आहेत. कुणावर 3 आहेत, कुणावर 9 आहेत, कुणावर मर्डर आहे, कुणावर खंडणी आहे. तरी ते मोकाटच फिरत होते. म्हणजे यांचा पूर्ण एवढा अभय आहे याच्यात काही आता सुद्धा काही लोक एवढे ही सगळे फिरतातच ना. पोलीस सुद्धा ह्याला सहर एवढं झालं तरी 2 PI सुद्धा आहेत जी
गिट्टे नावाचा इथला एक हे आहे, परत तुमचा तो मुंडे, ह्यांचे जर CDR काढा म्हणून आपण एवढं बोलतोय तरी काढतो. सीडीआर तर पाहिजे. तो 7व्याचा तर सीडीआर का नाही काढला? त्याचा रे पोलीस यंत्रणेने साथ देते नाही नाही, पण 7वा जो आहे ना त्याचा सीडीआर का नाही काढत कृष्ण? नाही काढत. कृष्ण अंधारेचा सीडीआर का नाही करायला लागलोत म्हणले काहीतरी. करायला लागलं म्हणजे सीडीआर काढायला काय लागतं? आणि मला तर वाटतं माझ्या भावाचा पूर्ण विश्वास पोलिसांवर असेल. मला जरी नेलं तरी पोलीस येतील, मला एक वाटतं असं. ते पूर्ण केसचे जे पोलीस असतील ना त्या दिवशी मला तर वाटतं तेवढ्या सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे मॅडम. कारण इतका विश्वास ठेवून जर ते असं करतात म्हणल्यावर. आणि पोलिसांवर काही नाही विश्वास ठेवायचा तर ठेवायचा कुणावर? ठेवायचा कोणावर? अशा वेळेला पोलीस स्टेशनचे लोक येत नाहीत तर येतात कुठले लोक? त्यांनाच यायला पाहिजे होतं ना. म्हणजे त्यांचं काम काय नेमकं? मग एवढा मोठं झालं म्हणजे कसं होतंय कल्पना पण करू शकत नाही आपण. एका चांगल्या माणसाच्या असं होतंय म्हणजे इतकी त्यांची ओळख होती पोलिसांनी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाट पाहिली असं. आणि हे इतका विश्वासघात करते म्हणल्यावर किती अवघड आहे. तर कधी कधी मग न्याय नाही मिळाला ना, जाऊ दे आपण नाही जगायचं. नाही जर मिळायचं नाही तर मग ते आपण सगळे मरूया. जगण्यात अर्थच नाही म्हणते. आणि घटना पण काही अशी झाली आहे दुपारी, ते पण मेन हायवेवर. घरातून शेतातून नाही कुठेच नाही आणि सोबत तो असताना दिशा तर दाखवली असते तर काहीतरी केलं. त्याला पण इतकं वाईट वाटतं ना. ह्यांना सिक्युरिटी आहे ना, ते पण तुम्हाला सिक्युरिटी आहे. नाहीतर लातूरवरून पप्पा एकटेच येत होते. बसने आलेली होती लातूरवरून. नाही गाडीला चालत आणि 5 मिनिटाच्या अंतरावर तो बसला. कारण की 2 व्हीलरवर हे 3 जण होते, त्याच्यामुळे मग त्याला गाडी दिसली, त्याने फोन लावला, अण्णा मी येऊ का गावाकडे, गाडीत आहे का जागा? पप्पा म्हणले आहे. मग 5 मिनिटाच्या अंतरावर तो गाडीत बसला होता. आणि त्यांना आधी इतकंच माहिती होतं की ड्रायव्हिंग पप्पा करायला, पण हा ड्रायव्हिंगला बसला होता. त्यांनी आधी ड्रायव्हिंग सीटवरच हल्ला केला. नंतर पप्पा बोलले हा सरपंच नाहीये, मी सरपंच. नंतर तिथून पुढे त्यांनी माझ्या पप्पाला हे मग ह्याला पण तिथं हातापायी करून मग हा नंतर पोलीस स्टेशनला गेला. मग आता आपण जाणार कोणाकडे? आधी पोलीस स्टेशन कडे जातो ना, असं झालं म्हणून. तर पोलीसच याच्यात असतील म्हणून काय. महाजन जे आहेत मॅडम मेन गुन्हेगार ते आज मी पोलीस स्टेशनला काम करतो. आज याच पोलीस स्टेशनला मला परत दिली. आपण सहकारोपी करण्याची मागणी केलेली आहे त्याच्यासाठी, तरी पण नाही झाली. राजेश सोनवणे फिर्यादी आपण त्याचं 90 दिवसाच्या आधी इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. तर आपण जर फोन केला तर अॅट्रॉसिटी रजिस्टर होईल का? आपण लक्ष करूया ना. कारण त्या महाजनला ती मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे ताई. त्याला मुख्यमंत्रीच वाचवाले. पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की देवेंद्र फडणवीसनी त्या महाजनला क्लीन चिट दिली होती. पण ताई त्यांची बदली नको तिथल्या पोलिसांची, डायरेक्ट त्यांना शिक्षाच झाली पाहिजे, फाशीच झाली पाहिजे. एवढीच इच्छा आहे बघा, कारण त्यांच्यामुळेच हे सगळं झालं. ते पोलीस स्टेशन केलंच नको आहे, त्याचा उपयोग त्यांनी कशामुळे केलं? पैशामुळेच केलं असे नाही, पैशाच्या जीवावरच केलं. ते काय पैसे खातात का? अन्न खात नव्हते का? नोटाच कागदच खाते. आणखी त्यांचं एक म्हणणं आहे अश्विनीचं, त्या मला म्हणतात समोरून माझ्या नवऱ्याला मारायचं ना. माझं म्हणणं ते काय म्हणते हातापायी झाली म्हणून त्यांना व्हिडिओ काय युग झाला. मग त्यांनी माझ्या मिस्टरने जरी 10-15 लोक होते त्यांच्यासोबत, माझं म्हणणं त्यांनी त्यांचं अख्खं गाव घेऊन यायचं ना, आणि आमच्या इथल्या स्टँडवर मारायचं, अगं घरी मारायचं, असं गपचिप का म्हणणं न्यायचं त्यांनी. आणि हा भेद नव्हता, ह्याची चूकच नव्हती ना कुठलीच. कधी अर्ध्या रात्री बेरात्री कधी पण यायचं नसतं. सरळ सगळ्या बरोबर संबंध जेवढे होते सगळे राजकीय पदावर असताना सगळ्या पक्षावर एवढे चांगले संबंध, काही नाही कुणाला कधीच. निवडणूक झाली की दुसऱ्या मिनिटात म्हणून म्हणलं राहा, मग इथं काम होते तो कमिटीचे पण मेंबर आहे ना. ती परिस्थिती बिलकुल नव्हती. बूथ कमिटी ना, बूथचे अध्यक्ष ना भारतीय जनता पक्षाचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.